चल चल आधी ते आवर ना पटकन, कारण आपण दुकानात गेल्याशिवाय ना सतीश दादा आणि अर्चिताई घरी येऊ शकत नाहीत आणि ते सतीश दादांना अथर्व शीर्षाची आवर्तनं करायची. चल चल आटप ना लवकर. काय काय हो मॅडम, काय तयार तू होतेस आणि मला म्हणतेस? मी कधीच रेडी आहे मॅडम. कळलं कळलं. ए बरं ऐक ना आदित्य, हे गणपती झाले की मी एक दिवस आईकडे राहायला जाऊ का रे? अरे खूप दिवस झालं म्हणते ती, आणि आता तसं इथलं सगळं सेट आहे. मुख्य म्हणजे तुझी आणि विजयाची दिलजमाई झाली आहे. हो, आणि गणपतीला लागणाऱ्या सगळ्या वस्तूंच्या ऑर्डर्स पण जवळपास पूर्ण होत आल्यात, त्यामुळे ताईंवर तसं प्रेशर नाहीये. आणि दादांनी पाठवलेला मुलगा आहे दुकानात, त्यामुळे अर्जुताईंना पण थोडा वेळ मिळेल. म्हणजे घरचं माईंचं टेन्शन नाही. सो मी जाऊन येते. नाही काय नंतर मग एकदा कॉलेज सुरू झालं ना की मग मला अजिबात जमणार नाही. अरे हो ठीक आहे, हे एवढं एक्सप्लेनेशन कशासाठी? अरे एक्सप्लेनेशन नाही रे देते, सांगतेय. अरे ठीक आहे जा जा जा. एक दिवस कशासाठी? मी तर म्हणतो तू 2 दिवसांसाठी जा. हो का? बाय द वे मिस्टर रिजनल हेड, तुमची बायकोपासून दूर राहण्याची हौस 2 महिन्यांनी फिटणार आहे हे लक्षात आहे ना तुमच्या? 2 महिन्यांनी मुंबईचं डेप्युटेशन संपतंय. अच्छा असं आहे का? ठीक आहे बघ, मी बघतोच आता. आता मला फोन करायचा नाही हा की आदित्य तुझी आठवण येते, आदित्य मला चैन पडत नाहीये, असं काही फोन करायचा नाही. आता बघच तू, मी माझी ट्रान्सफर करून घेतो का ते? नकोच करूस. नाहीच करून घेणार आहे. हे बरं चल, आता खूप उशीर झालाय. आता उद्या आपण आई बाबा होणार, त्यामुळे असा उशीर चालणार नाही. बाळाचं कसं सगळं वेळेवर झालं पाहिजे. होय का आजोबा? येस. मला शिकवताय का? चला आता. बाय द वे छान झाले होते मोदक. हो रे, फायनली जमले मला. फायनली मी ते व्यवस्थित पाकळ्या करण्याचं तंत्र शिकून घेतलं विजयाताईंकडून. छान झाले होते मोदक, असे नाजूक आणि गोड झाले होते. हो, आपण असं फ्रेम करून लावूया त्या मोदकांना. चला आता उशीर होतो. आदित्य झाली का रे तयारी? हो झाली ना. 21 मोजलेस ना? हो मोजले. गणपती बाप्पा मोरया. हे गणराया गजानना, गणू 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 गणू. यथाशक्ती यथामती आम्ही प्रतिवर्षी तुझं पूजन करतोच. तू विद्येचं माहेरघर आहेस, आनंदमय आहेस, ज्ञानमय आहेस, विज्ञानमय आहेस. तुझी सेवा म्हणूनच आम्ही ज्ञानामृताचं प्राशन करत असतो आणि ते इतरांना देत असतो यथाशक्ती. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अथर्व शीर्षाचं 21 वेळा पठण करण्याचा संकल्प सोडला आहे. तो गोड मानून घे रे बाबा. या चराचरात भरलेल्या तुझ्या ब्रह्ममय आनंदमय रूपाचं गुणवर्णनच आहे ते. गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला सुरू करायचं का? हो. सतीश, हा ना, येतोस ना रे? आलो आलो आलो. ये ये ये, बसा. चला सुरू करूया. होय होय. चल. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि. त्वमेव केवलम कर्तासि. त्वमेव केवलम धर्तासि. त्वमेव केवलम हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यम्. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चाल. बरं जा ना, आपल्या तिघांसाठी फर्स्ट क्लास कॉफी करतो. क्या बात आहे. अजून एक बातमी द्यायची आहे. आज दुकानात काउंटरवर फक्त आदित्य आणि मेघना आहेत बरं का. अरे त्याला सांगितलंयस का गोष्टी विकल्यावर पैसे घ्यायचे असतात ते? काय ना ना. आता आपले राजा हरिश्चंद्र फुकट वाटतील वस्तू. बरं कॉफीचं काय विसरलं नाहीस ना? अहो, असं काय. चला या तुम्ही. हा चाल.